नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र अनामिका, रजनी आणि अद्वैत एकमेकांशी गप्पा करत असतात. तेव्हा आता लगेच अनामिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की आई खरंच बघा ना, सुद्धा खरंच किती मूर्ख आहे. आई हे बघा, मी तर दादालाच तिच्याबद्दल सांगते. आणि आता मात्र लगेच अनामिका खुश होऊन अद्वैतला म्हणते की दादा ऑलरेडी तर तुला सगळं काही माहिती असेल. तेव्हा आता अनामिका, रजनी आणि अद्वैत छान गप्पा करत असतात. तेवढ्यात आबा बाहेर येतात. तर अद्वैत खुश होऊन म्हणतो की काय म्हणतात आबासाहेब, अहो बरं तर आहे ना. तेव्हा आता आबा खुश होऊन म्हणतात की अरे तुम्ही बोला, तुमचं कसं आहे बरं. आणि काय रे अद्वैत, तू तर आज खूप खुशीत आहे, नक्की असं काय झालं. आणि तेवढ्यात राहुल, नैना आणि रोहिणी मात्र बाहेर आलेले असतात. आणि अद्वैतला ते इतकं खुश बघून त्यांचा आणखीनच जळफाट होतो. तेव्हा आता अद्वैत खुश होऊन म्हणतो की हरवलेली सगळी काही कामं पूर्ण झालीत. तेव्हा आता आबा म्हणतात की हो का, असं तर. आणि तो आबांच्या हातामध्ये म्हणतो की घ्या मटार घ्या. तेव्हा आता लगेच रोहिणी आणि राहुल यांचा तर इतका जळफाट होतो. रोहिणी लगेच आता राहुलला हळूच म्हणते की अद्वैत तर इतका खुश कसा आहे, मग याचा डोस अजूनपर्यंत त्याच्या पोटात गेलेला नाही का, तो इतका खुश का दिसतो. तेव्हा आता राहुल आणि नैना कावरी बावरी होऊन एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की हो गेलेला आहे आणि चला येतो मी, असं बोलून तो बाजूला जातो. तर आबा खुशून म्हणतात की आज रजनी मात्र आल्याचा चहा व्हायला पाहिजे, एकदा होऊनच जाऊन दे. अनामिका लगेच आता रजनीला म्हणते की आई आज मात्र चहा मी बनवते. म्हणून आता रजनीऐवजी अनामिका पटकन चहा करायला जाते. तेव्हा आता लगेच रोहिणी रागानेच राहुलला म्हणत असते की राहुल, हे जे काही काम आपण करतोय अद्वैतच्या ढोसचं, तर एकही ढोस मिस व्हायला नकोय. सगळे ढोस त्याला वेळेवर अगदी पूर्ण मिळायलाच हवे. आपण त्याला तर रोज हे औषध देतोय, मग तरी सुद्धा हा इतका खुश आपल्याला का दिसतो. इतकं सगळं होऊन सुद्धा जर औषधाचा काही परिणाम होत नसेल आणि आपल्याला या औषधांचा डोस वाढवायला हवा, की जेणेकरून असं काहीतरी आपल्याला करता येईल की प्रेशर त्याचा वाढवता येईल. आणि राहुल आता हे सगळ्याचं प्रेशर कसं त्याला परत येईल हे सगळं काही तू करायचं आहे, तू बघायचं आहे. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो मॉम, तू काही काळजी करू नको, मी सगळं काही हँडल करतो. त्यानंतर मात्र आता इकडे काजल एकटीच बसलेली असते. तर कला ते सगळे काही ते कपडे आहे तर ते कपडे घेऊन येते आणि ती काजलला म्हणते की काजू चल तू हो बाजू. तेव्हा आता काजल उठते. काजल म्हणते की अगं ऑर्डर, काय झालं तुला, तू इतके पांचट जोक कधीपासून मारायला लागलीस ग. तेव्हा आता कला थोडीशी रागवलेली असते. कला म्हणते की अगं एवढा सुद्धा काही पांचट नव्हता, शेवटी कळलं ना तुला. ती आता काजलच्या हातामध्ये ते कपडे देते. काजलला म्हणते की काय ग तू कशी बसतेस, आणि हे बघ अगं चादरीला किती आड्याघोड्या पडल्यात, अगदी तशीच बसते व्यवस्थित, अगदी चादर व्यवस्थित करून बसता येत नाही का. आणि हे बघ आत्ताच मी रूम मधून तुझ्या कपड्यांच्या घड्या घालून आले आणि तुझ्या बेडवर मस्त चादर घालून ठेवलेली आहे, त्यामुळे तू उगाच त्यावर नाचू नको आणि ती चादर खराब करू नकोस, आणि जर तू खराब केली तर मग बघ. तेव्हा आता काजल म्हणते की अरे बापरे तायडे, आणि काय ग कडक चादर वगैरे काय, आणि ह्या सगळा त्रास तुला कधीपासून व्हायला लागला बरं, आणि पिलोंचं काय, पिलो बद्दल काय इतका त्रास होतोय. तेव्हा आता कला म्हणते की नाही मला काही त्रास वगैरे नाही होत, माझं फक्त इतकंच म्हणणं आहे व्यवस्थित नीटनेटकेपणा जर असेल तर मनाला सुद्धा कसं छान वाटतं ना. त्यावर आता काजल म्हणते की हो तायडे, अगं तुझं म्हणणं बरोबर आहे, त्यात तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु तायडे अगं यात काही असं कमीपणा नाही, परंतु आश्चर्य मात्र मला या गोष्टीचं वाटते की तू असं मातीत काम करणारी कलाकार, परंतु अचानक मात्र तुझ्यामध्ये हा असा नीटनेटकेपणा कुठून आला, कसा ग. तेव्हा आता कलाला अद्वैतची सवय झालेली असते, परंतु कला मात्र आता लगेच मनात म्हणते की ते असं करत असते आणि परत ती काजलवर अगदी रागावते. आणि काजलला म्हणते की हे बघ माझी गिरकी घेऊ नकोस, चल मला मदत कर, पटकनी होण्यासाठी मला मदत कर, चल बरं. तेव्हा आता कला ही चादर अंथरत असते. तर लगेच आता काजल पुढे येते. काजल म्हणते की बरं बरं दे बरं. त्यानंतर आता अद्वैत बेडवरूनच उठतो आणि आता अगदी आपलं जे काही आळस आहे तर तो झटकत म्हणतो की खरंच आज तर मला इतकं मस्त वाटतं, इतकं खुश वाटतं. म्हणून अद्वैत आता उठतो, आरशासमोर येऊन उभा राहतो, एक हात वर करतो, तिकडून दुसरा हात वर करतो आणि अगदी आनंदाने तो एक्सरसाइज आरशासमोर उभा राहून करत असतो. आणि आपली छातीमध्ये हाती अगदी मारत म्हणतो की मर्दा, अरे आता कुठे तू कोल्हापूरचा मर्दगडी वाटतोय, असं स्वतःला आरशात बघून म्हणून घेतोय. आणि परत स्वतःलाच म्हणतो की कमाल केलीस तू, द ग्रेट
ती मात्र द ग्रेट अद्वैत चांदेकर याने ते अति आगाऊ खरेला धडा शिकवलाच. तिला शेवटी लाईनीला येण्यासाठी मी काही ना काही प्रयत्न करेलच आणि शेवटी तिला लाईनीवर आणेलच. वा, खरंच काय भारी, मस्त प्लॅनिंग. तेव्हा मात्र आता तो पुन्हा बेडवर बसतो आणि तेथे काही गोळ्या औषध वगैरे असतात. तेव्हा आता लगेच तो विचार करतो की मी तर इतका पॉवरफुल माणूस आहे, मग ह्या गोळ्या वगैरे याचं काय करून म्हणजे घेऊन मी काय करू. त्यामुळे आजपासून ह्या गोळ्या सुद्धा घ्यायच्या बंद आणि चला आता झोपायची तयारी करूयात. म्हणून अद्वैत खूपच खुश असतो. म्हणून तो अगदी निवांत आता बेडवर झोपतो आणि ह्या अंगावरून त्या अंगावर होत असतो. तेव्हा आता अद्वैत पुन्हा उठून बसतो आणि मला तर उचक्या सुद्धा लागत नाही, नक्की माझी आठवण कोणीच काढत नसेल. म्हणून तो परत आपला अंथरूण आहे तर ते व्यवस्थित करतो आणि परत आता झोपून खाली झोपतो, आळस देतो. असं वाटतं की आता मात्र मला छान अशी झोप लागेल, कारण आता आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी कोणीच नाही. आणि आता तो बरोबर पिलो तेथे त्याच्या आणि कलाच्या मध्ये ठेवतो आणि अगदी निवांत झोपायला तो तयार होतो. नंतर आता इकडे खऱ्यांच्या घरी आता कला ही संगीता आणि दिनकर या दोघांच्या रूममध्ये येते आणि आता त्या दोघांना झोपायचं असतं. म्हणून पिलो आणि चादर वगैरे सर्व काही ते हातात घेऊन उभे असतात. कला म्हणते की आई अगं थांब, मला तुमच्या गादीची चादर बदलून दे. तेव्हा आता संगीता म्हणते की काय ग, एकतर झोपायची वेळ झाली आणि आहेस का तुझं अजून. तेव्हा आता दिनकर म्हणतो की संगे अगं ही काय बोलतेस, ही तर आत्ताच चादर बदलत होती. तेव्हा आता कला म्हणते की अहो बाबा, अहो ती बाहेरच्या खोलीतील सेटीची बदलली, आता तुमच्या खोलीतील बदलते. तेव्हा आता संगीता म्हणते की कला अगं चादर तर अजूनपर्यंत चांगली आहे, मग अजून काय असं बदलायचं आहे बरं. कला म्हणत असते की हे बघ आई, प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित व्हायलाच हवी, वेळ लागला तरी चालेल, कारण वेळ निघून गेल्यानंतर परत त्या गोष्टीला काय किंमत नसते. आणि मी तुम्हाला अगदी व्यवस्थित बेडशीट वगैरे आथरून देते. तर दिनकर संगीताला म्हणतो की संगे अगं पटकन आवर, कला तू सुद्धा आवर बरं, कारण मला सकाळी लवकर जायचं आहे. त्यावर आता कला म्हणते की मला फक्त 2च मिनिट द्या, अगदी मस्त कडक अशी चादर मी तुम्हाला घालून देते, अगदी परफेक्ट, तर तुम्हाला झोप सुद्धा अगदी फक्कड लागेल, तुम्ही नक्की माझी आठवण काढताल. तेव्हा आता संगीता म्हणते की आवर ना पटकन, मी तुला किती वेळ सांगितले. तर कला म्हणते की हो 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 आवरते. तेव्हा आता कला त्यांच्या गादीची चादर व्यवस्थित अंथरते आणि म्हणते की छान छान झालं एकदम, परंतु तेथे मात्र थोडीशी घडी राहिलेली आहे. तेव्हा संगीता कलाच्या हाताला धरते आणि कलाला म्हणते की तू आता येथून जा बरं, मी करते सगळं काही. तेव्हा आता कला म्हणते की आई, आणि संगीताने खाली जी चादर फेकून दिलेली आहे तर संगीता म्हणत असते की हे बघ, चांगलं वाईट काही नाही, सगळं काही व्यवस्थित आहे, तू जा अगोदर घरी. शेवटी आता संगीता कलाला आपल्या रूममधून काढून देते, दरवाजा लावून घेते. तेव्हा दिनकर आता विचार करत असतो आणि तो संगीताला विचारतो की काय ग, पोरीला असं मध्ये काय होत असेल, ती लगेच आता जे काही तिचा वागण्याचा विषय आहे तो लगेच का बदलत असेल. संगीता म्हणते की अहो हे नवीन असं खूळ आहे तिच्या डोक्यामध्ये, ते म्हणतात ना काय की परफेक्शन, ते तिच्या डोक्यामध्ये सडलेलं आहे. तेव्हा आता दिनकर म्हणतो की काही पण असून दे संगे, परंतु अंबाबाईला फक्त एकच असं घराणं आहे, त्या पोरीचा संसार अगदी व्यवस्थित होऊन दे, तिच्याकडून असं काहीतरी नकोय व्हायला, जे काही व्यवस्थित नाही ते, ज्या काही गोष्टी आहेत ते सगळ्या व्यवस्थित व्हायला हव्यात. तेव्हा संगीता म्हणते की हो होणारच. त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये अनामिका थोडीशी डिस्टर्ब होऊन बाहेर येते. तर रजनी सुद्धा बाहेर आलेली असते. अनामिकेचा चेहरा बघून ती विचारते की काय ग अनामिका, तू अशी डिस्टर्ब का दिसते, नक्की काय झालं. त्यावर आता अनामिका म्हणते की आई अहो बघा ना, सोहम अजूनपर्यंत कुठेतरी बाहेर गेलेला आहे आणि तो इतका वेळ झाला, इतका उशीर झाला तरी सुद्धा अजून आलेला नाही, आणि आई तो कुठे गेला याबद्दल मला काहीच माहिती नाही. तेव्हा आता रजनी थोडीशी हसते आणि अनामिकाला म्हणते की म्हणून तर तू अस्वस्थ आहे. तर त्यावर आता अनामिका म्हणते की आई अहो तसं नाही, मी समजू शकते की प्रत्येकाला आपापल्या कामासाठी बाहेर तर जावं लागतं, परंतु सोहम केव्हापासून कुठे गेलाय, तो कधी केव्हा काय येणार काहीच याबद्दल माहिती नाही. बरं हे बघा, मी मेसेज करते तर तो मेसेजला सुद्धा रिप्लाय देत नाही आणि फोन करते, फोन सुद्धा आई ते उचलत नाहीत. त्यावर आता रजनी म्हणते की अरे देवा, हा मुलगा म्हणजे, आणि हे बघ अनामिका तू काही काळजी करू नकोस, तो एकदा आला की मी त्याला चांगलं खडसवणार आहे, तू बघतच राहा. आणि हे बघ आता तुमचं लग्न झालेलं आहे, त्याने सुद्धा बायकोला सगळं काही समजावून सांगायला हवे.
त्याने सगळं काही बायकोला शेअर करायला हवं, सांगायला हवं. आणि हे बघ अनामिका, तू काही काळजी करू नको, येईलच तो. त्याला सुद्धा नीट व्यवस्थित समजावून सांगते. आणि अनामिका, मी तुला एक सुचू का ग असं विचारते. कारण एक जे काही आता नवीन झाडं असतं आणि नवीन नातं सुद्धा एकही फुल झाडासारखंच असतं. जर त्याला चांगलं आणि पोषक वातावरण मिळाले तर त्या झाडाला मात्र भरपूर अशी फुलं येतात. आणि परंतु जर तसे झाले नाही तर त्याला कोमेजून जायला सुद्धा वेळ लागत नाही. आणि नवीन नातं सुद्धा अगदी तसेच असते, अगदी नाजूक. त्यामुळे आता अनामिका, मला असं वाटतं की हे बघ, या नवीन आणि पोषक वातावरणात तुम्ही छान असा एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे. तुमच्या नात्यांना सुद्धा तुम्ही दोघांनी वेळ द्यायला हवा. आणि हे बघ, आता नवलाईचे दिवस आहे, त्यामुळे एक काम कर अनामिका, तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन या. अगं, हनीमूनला जा असं मला म्हणायचं आहे. तेव्हा आता हनीमून म्हटल्यानंतर आता अनामिका खूपच लाजते आणि खाली मान घालते. आणि आता खुशून ती म्हणते की आई, अहो मी बोलते त्याच्याशी, म्हणजे सोहमशी. तेव्हा आता रजनी म्हणते की हो जा बरं, काळजी करू नकोस, आता निवांत जाऊन झोप. तेव्हा अनामिका खुशून हो असं म्हणून ती जायला निघते. परंतु रजनी तिला पुन्हा आवाज देते आणि दार उघडं करून ठेव असं सांगते. तेव्हा रजनी म्हणते की हो, तुला तर सगळं काही कळतं आणि जा तू जाऊन झोप. आता दोघी एकमेकींना गुड नाईट करतात. तेव्हा आता अनामिका आतमध्ये गेल्यानंतर आता रजनी म्हणते की खरंच किती हिरमुसलेली आहे पोरही. आणि आता मात्र सोमचा चांगलाच कान पिळून त्याला सांगायला हवं, त्याला समजावायला हवं. त्यानंतर आता बराच वेळ होतो आणि आता अनामिका अगदी वाट बघते आणि आता ती बेडवर तशीच डोळे अगदी बघून बसलेली असते, झोपलेली असते. परंतु झोपलेली मात्र काही नसते. आणि तेवढ्यात सोहम आत येतो, अनामिकाकडे बघतो आणि अनामिका लगेच उठून बसते. तेव्हा आता सोहम तिला विचारतो, तू कॉल केला होतास का? कारण मला तुझे मिस कॉल खूप दिसलेत, काही काम होतं का असं तो अडखळत विचारतो. तेव्हा आता अनामिका म्हणते की अरे, आपलं लग्न झालेलं आहे, एका बंधनात आपण एकमेकांशी बांधलो गेलेलो आहोत. आणि सोहम तो नेहमी जातो तिकडे, नाही तर नक्की कुठे जातो, काय करतो आणि कधी परत येणार आहे, इतक्या साध्या बेसिक गोष्टी तरी तुम्हाला सांगू शकतोस, कळवू शकतोस. अरे, मी तुझी बायको आहे, तू कुठे जातो, परत कधी येणार आहे, काय करतोस, खरंच मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नसतं. अरे, तरी सुद्धा आपल्याला काही जबाबदाऱ्या आता घ्याव्या लागतील. अरे, आपल्याला असं गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असं यांच्यासारखं वरवर वागून नाही चालणार, आपलं तर लग्न झालेलं आहे. तेव्हा आता अनामिकाच्या डोळ्यात पाणी येत असतं, ती खूप डिस्टर्ब होते. सोम मात्र काही उत्तर देत नसतो. तर अनामिका आता अगदी लगेच वैतागून पुन्हा खाली झोपते. तिच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर सोहम आता हळूच अनामिकाला म्हणतो की खरंच सॉरी. आणि आता सोहम मनात विचार करतो की हे बघ सोहम, तुझ्या डोक्यामध्ये कितीही शंका असल्या तरी सुद्धा या मुलीचं प्रेम तुझ्यावर आहे हे तू विसरू नको. निदान अरे, तू अनामिकाच्या प्रेमाची तरी जाणीव ठेव असं तो स्वतःलाच म्हणत असतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतची तयारी सुरू असते. तो उठतो, तयार होतो आणि आपले कपाटातील जे काही कुर्ते आहे तर ते सगळे कुर्ते काढतो, एक एक कुर्ता बेडवर फेकत असतो. तेव्हा आता जो काही कुर्ता तो फेकतो आणि तेवढ्यात कला तेथे येते. कला लगेच तो कुर्ता आपल्या हातामध्ये झेलते आणि चांदेकरवर जोरात ओरडते की चांदेकर. आणि आता अद्वैत तिच्याकडे वळून बघत असतो. तर कला म्हणते की काय रे, कशाला इतके फेकाफेकी करतोस. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं, तुला तर सगळं काही माहिती असतं आणि आज मात्र मला एकदम असं आयटीत जायचं आहे, त्यामुळे तरी सुद्धा तू का विचारतेस मला हे सगळं काही. तेव्हा आता कलाला खूप हसायला येते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हसतेस कशाला. आणि परत तो कुर्ता कलाच्या अंगावर फेकतो. तर कलाला आणखीन हसायला येते आणि ती पुन्हा म्हणते की चांदेकर, अरे पुन्हा का फेकतोस. आणि हे बघ, अरे तू अंगामध्ये जे काही घातलंस ना ते अजिबात चांगलं दिसत नाही असं कला जेव्हा म्हणते तर अद्वैत लगेच तिला म्हणतो की हो मला माहिती आहे, फक्त मी ट्राय करून बघत होतो. आणि काय ग, तुला काय करायचं आहे असं बोलून आता तो जॉकेट काढतो आणि परत कलाच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो की हे बघ, आता मी सगळं काही काढून टाकले. तेव्हा कला मात्र अद्वैतचं जे काही सुरू आहे तर ते बघून मात्र तिला गालातल्या गालात खूप हसू येत असते. अद्वैत दुसरा कुर्ता काढतो आणि तो कुर्ता घालून तो कलाला विचारतो की हा कसा आहे. तेव्हा आता कला म्हणते की नाही, तो सुद्धा चांगला नाही. आणि ती आपलं तोंड मुरडते कारण अद्वैतला आता कलाचे भास होत असतात. तो त्या विचारात आता कलाला हे सर्व विचारत असतो. तेव्हा आता कला असं म्हटल्यानंतर अद्वैत पुन्हा ओरडतो की तू वगैरे असं करत बसू नकोस, जे काही विचारलेलं आहे फक्त त्या प्रश्नाचं उत्तर दे. तेव्हा कला ही अगदी तोंड मुरडून म्हणते की नाही, हा सुद्धा चांगला दिसत नाही. तर अद्वैत तो सुद्धा परत कुर्ता आणि जॉकेट काढतो आणि परत आता विचार करतो आणि आता लाल कलरचा कुर्ता वगैरे जे काही आहे आणि जॉकेट आहे तर ते सर्व घालतो आणि विचारतो की आता हे कसं दिसते. तेव्हा आता कला म्हणते की आता हे जरा परफेक्ट दिसते
तर अद्वैत तिच्यावर पुन्हा ओरडतो की ओ वगैरे काय करतेस, तोंडाने विचारले, मग तोंडानेच उत्तर दे. तेव्हा आता कला म्हणते की हो चांगला दिसतोय. तर आता अद्वैत म्हणतो की हो मला माहितीच आहे. तर कला म्हणते की हे बघ तुझ्या चष्म्याशी फेवर आहे तर ती पद्धत वापर. तेव्हा आता परत कला विचारते की चांदेकर अरे परंतु तू इतकं सगळं पसारा का करून ठेवला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तुला ते काय करायचं, पसाऱ्यात सगळं काही मला मिळते. तेव्हा आता कला म्हणते की काय अद्वैत तुला. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर अद्वैत पुन्हा आपले कान दाबतो, कारण तो इकडे तिकडे बघतो, कला तर कुठेही दिसत नाही. मग नक्की आपल्यासोबत एक काय होतं म्हणून तो पूर्णपणे वैतागून जातो आणि शेवटी आरशासमोर येऊन उभा राहतो. आरशासमोर उभा राहून आता मात्र तो चष्मा घेतो आणि नक्की हाच चष्मा घालतो असं तो स्वतःला आरशात बघून म्हणतो. आणि जेव्हा खरे होती तर तेव्हा ती मला याच चष्म्याबद्दल बोलली होती, हाच तिने घालण्यासाठी सांगितला होता असं म्हणून तो आता तिचा जो काही आवडता चष्मा आहे तर तो चष्मा घालतो. तेवढ्यात आता रोहिणी त्याच्या रूममध्ये मागून येते आणि अद्वैतचं नक्की काय सुरू आहे हे जरा ती चोरून बघत असते, ऐकत असते. तेव्हा आता रोहिणीचं लक्ष जातं अद्वैतच्या खोलीमध्ये इतका सगळा पसारा, कारण अद्वैतला तर पसारा कधीही आवडत नाही, परंतु आज त्याने इतका पसारा का घालून ठेवला असेल आणि तो पण स्वतःच्या रूममध्ये. आणि हे असं कसं झालं, नक्की हा करतो तरी काय. आणि अद्वैतच्या खोलीमध्ये इतका गोंधळ कधीही नसतो, त्याच्या खोलीत सुद्धा गोंधळ. आणि यावरून आता असे सिद्ध होते की नक्की त्याच्या मनात सुद्धा गोंधळच आहे आणि त्यामुळे सरोज वहिनीला मात्र हे सगळं काही ताबडतोब सांगायला हवं, म्हणजे पुढचा गोंधळ कसा घालायचं हे तिला सुद्धा बघता तर येईल. म्हणून रोहिणी आता घाईने सरोजकडे येते आणि सरोज वहिनीला म्हणते की सरोज वहिनी अगं अद्वैत जरा वेड्यासारखा वागतोय, तू बघितलंस का. अगं तो इतका वेड्यासारखा वागतोय, त्याच्या डोक्यावर खरंच परिणाम झालेला मला दिसतोय, अगदी वेड्यासारखं तो वागायला त्याने सुरुवात सुद्धा केली. तेव्हा आता हे ऐकून सरोजला राग येतो. सरोज म्हणते की रोहिणी अगं काही कसं बोलतेस ग. त्यावर आता रोहिणी रागाने म्हणते की मला वाटलंच होतं की तुझा माझ्यावर विश्वास नाही बसणार तर. आणि हे बघ मला ते सगळं जाऊन दे, मला एक गोष्ट सांग बरं, आजपर्यंत अद्वैतने कधी त्याच्या रूममध्ये पसारा वगैरे केला होतास का. तेव्हा आता सरोज खाली मान घालत नाही म्हणते. तर रोहिणी म्हणते की नाही ना, मग जा तू त्याच्या रूममध्ये जाऊन जरा चेक कर, जरा एकदा त्याची खोली बघून ये की त्याने त्याच्या खोलीचं काय केले ते. तेव्हा आता सरोजला तर टेन्शन येते. सरोज घाईने लगेच उठते आणि अद्वैतच्या रूममध्ये येते. त्यानंतर आता अद्वैत इकडे रूम मध्ये तयार होतो आणि इकडे तिकडे एऱ्या मारत तो आता विचार करतो की या खरेने काही चुकीचं तर मला सांगितलं नसेल ना, तिचं खरंच काही सांगता येत नाही. आणि परत तो स्वतःला म्हणतो की खरंच ती नक्की कोण आहे आणि का ती मला चुकीचं सांगेल आणि कोण आहे ती खरे आहे बाबा, असं तो स्वतःला आता म्हणत असतो. तेवढ्या तिथे रोहिणी आणि सरोज येतात. सरोज आता जेव्हा अद्वैतकडे बघते आणि इकडे तिकडे जेव्हा ती पाहते तर खोलीमध्ये पूर्ण पसारा घातलेला असतो. तेव्हा आता सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत तर काही उत्तर देत नसतो, तो उभाच असतो आणि रोहिणी सुद्धा. त्यावर आता सरोज असं विचारल्यानंतर अद्वैत थोडासा गडबडतो आणि म्हणतो की आई तू. त्यावर आता सरोज विचारते की अरे किती हा पसारा आहे, नक्की तुझं काय सुरू आहे अद्वैत. आणि काय रे अद्वैत, अरे महत्वाची मीटिंग वगैरे आहेस का. तर अद्वैत काही उत्तर देत नसतो. रोहिणी लगेच म्हणते की अद्वैत अरे हो ना, अरे नक्की तुझं काय सुरू आहे, अरे तू किती पसारा रूम मध्ये घालून ठेवला, म्हणजे हे बघ तुला आणि तुझ्या खोलीला आज हे बघ, अरे जेव्हा तुझ्या खोलीमध्ये ती कला राहत होती तेव्हा तर ती पसारा करायची, परंतु तुला सुद्धा ते आवडत नव्हते, तू तिच्यावर सुद्धा रागवायचा आणि खूप ओरडायचा, परंतु तू तर इतका मोठा परफेक्शनिस्ट आहे तरी सुद्धा असे म्हणून सगळेजण तुझं कौतुक करतात, परंतु आज मात्र तू हे काय केलंस, आज रूम मध्ये सगळा काही पसारा तू का घालून ठेवलास. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई हे बघ, आज मात्र इतकी मोठी एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी हे सर्व. आता रोहिणीला समजते की महत्वाची एक मीटिंग आहे. अद्वैत जेव्हा बोलतो तेव्हा ती मनात म्हणते की आता मीटिंग तर इतकी महत्वाची आहे आणि या राहुलला या मीटिंग बद्दल काहीच का म्हणजे माहिती नसेल. नक्की मात्र मीटिंगचं ठरवत असताना हा मूर्ख मुलगा मोबाईल घेऊन गेम खेळत बसला असेल, म्हणूनच त्याला मीटिंग बद्दल माहिती नसेल. युजलेस कुठला असं म्हणून रोहिणी आता ह्या राहुलवर रागवलेली असते. त्यानंतर आता सरोज ही अद्वैतला विचारते की महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे तू जास्त वेळ वाया घालू नकोस. डॉक्युमेंट्स प्रेझेंटेशन म्हणजे मीटिंग साठी लागणारी जी महत्वाची कागदपत्र आहे तर ती एकदा बघून घे आणि हे बघ तू जे काही घातलंस ना ते खरंच खूप छान दिसतं. म्हणून सरोज सुद्धा आता अद्वैतचं कौतुक करते. अद्वैत लगेच खुश होऊन आईला थँक्यू बोलतो. तेव्हा आता सरोज म्हणते की हो तू लगेच आता निघ, नाहीतर तुला जाण्यासाठी उशीर तर होईल आणि मीटिंगला सुद्धा उशीर होईल. तेव्हा अद्वैत हो आई असं करतो, मी निघतो असं बोलून तो आता आपला मोबाईल वगैरे जे
काही चावी वगैरे आहे बेडजवळ येतो आणि पुन्हा त्याला आता या क्षणाची आठवण होत असते आणि लगेच तो आता मोबाईल वगैरे घेऊन जायला निघतो. तेव्हा आता अद्वैत तसंच बाहेर निघून गेल्यानंतर सरोज रोहिणीजवळ येते आणि रोहिणीला म्हणते की बघितलंस ना रोहिणी, मीटिंगला जायचे होते म्हणून तो तयार होत होता, बाकी काही नाही असं बोलून सरोज तोऱ्यातच तेथून बाहेर निघून जाते. परंतु आता रोहिणीला आता टेन्शनच येते अद्वैतच्या वागण्याचं, ते वागणं बघू. तेव्हा आता राहुल मात्र मस्त रूममध्ये झोपलेला असतो आणि नैनाचं मेकअप वगैरे सुरू असतं. तेवढ्या तेथे रागाने तोऱ्यातच रोहिणी येते. रोहिणी आता राहुल राहुल करत आलेली असते आणि आता राहुल झोपलेला बघून रोहिणी त्याच्यावर आणखीनच ओरडते की राहुल. आता तरी सुद्धा राहुल उठायला तयार नसतो. तेव्हा आता रोहिणी पुन्हा जोरात ओरडते की राहुल उठ. तेव्हा मात्र नैना लगेच खुशच असते. नैना म्हणते की मॉम इन लॉ अहो परंतु झाले तरी काय. तेव्हा आता रोहिणी तिच्यावरच रागवते, तिला गप्प राहायला सांगते आणि नैनाला ती काहीतरी असं आणायला सांगते. तर नैना थोडीशी अडखळतच चालत असते आणि म्हणते की ओके मॉम मी घेऊन येते आणि ती रागाने राहुलला उठवत असते. राहुल फक्त 5-5 मिनिट असं करत असतो. परंतु आता रोहिणी त्याच्यावर खूप रागवलेली असते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. नैना मध्येच म्हणते की काय, तर रोहिणी तिच्यावरच ओरडते की तू गप्प बस आणि नैनालाच पाण्याची बादली आणायला सांगते. तेव्हा आता नैना म्हणते की काय पाण्याची बादली. तेव्हा आता रोहिणी तिच्यावर पुन्हा ओरडते की जातेस का, जे सांगितलं ते करतेस का. आणि नैना आता घाबरते. नैना म्हणते की बरं ठीक आहे लगेच घेऊन येते आणि घाबरतच विचार करत आता पाण्याची बादली कशाला लागत असेल असा विचार करत बाथरूम मध्ये अगदी अडखळतच जाते. तोपर्यंत आता रोहिणी राहुलला राहुल राहुल अगदी धक्के देऊन उठवत असते. राहुल उठायला तयारच नसतो. रोहिणी आता खूप जोरात ओरडते की राहुल उठ. तेव्हा राहुल तरी सुद्धा झोपेत म्हणत असतो की 5 मिनिट, फक्त 5 मिनिट मॉम झोपून दे. आणि तेवढ्यात आता नैना पाण्याची ती बादली आहे तर ती घेऊन येते आणि रोहिणीला म्हणते की ओके आणि ते टेबलवर ठेवून देते. तर रोहिणी रागाने लगेच अख्खी पाण्याची बादली घेते आणि रागाने राहुलच्या बेडवर अंगावर सगळं काही पाणी तोंडावर मारते. तेव्हा राहुल अगदी घाबरतच खडबडत अगदी उठतो. तर नैना पूर्णपणे घाबरून टुणकून उडी मारून बाजूला होते. तेव्हा आता राहुल खूप घाबरतो. तेव्हा रोहिणी त्याच्यावर ओरडते की महाराजे उठा. रोहिणी आता खूपच भडकलेली असते. तर राहुल विचारतो की मम्मा अगं ही सर्व काय आहे, काय केलंस तू. राहुल पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर रोहिणी अजून सुद्धा काही तिचा राग आवरत नसतो. ती रागाने राहुलवर आणखीनच चिडत असते आणि रोहिणी म्हणते की मूर्ख मुला, अरे तो अद्वैत महत्वाच्या एका मीटिंग साठी गेलेला आहे, तो तयार होऊन आणि तू तर इकडे झोपा काढतो. मला एक कळत नाही की ज्या गोळ्या तू अद्वैतला देतोय तर त्याचा परिणाम त्याच्यापेक्षा तुझ्यावरच जास्त होतोय. आणि हे बघ तू जर असाच निवांत राहिला, झोपा काढत राहिला तर त्या ऑफिसचं काम कोण करणार आहे बरं. तेव्हा आता राहुल म्हणतो की अगं पण कोणतं ऑफिस, कुठलं ऑफिस आणि कोणती मीटिंग, मला खरंच मीटिंग बद्दल सुद्धा काही माहिती नाही. तेव्हा आता रोहिणीला आणखीन राग येतो. रोहिणी रागाने परत त्याच्यावरती बादली पाणी फेकायला सुरुवात करते. तर राहुल म्हणतो की मम्मा अगं खरंच मला काही माहिती नाही. तेव्हा आता रोहिणी म्हणते की मूर्ख मुला, आत्ताच्या आत्ता तू तयार हो, आत्ताच्या आत्ता लगेच ऑफिसला जा आणि तेथे जे काही घडते ना ते सगळं काही मला येऊन सांग. आणि रागाने आता रोहिणी ती बादली तेथेच फेकून देते आणि बाहेर निघून जाते. तेव्हा आता रोहिणी बाहेर गेल्यानंतर राहुल आपला मोबाईल चेक करतो. मोबाईल मध्ये पाणी वगैरे गेले की काही बघतो आणि पुन्हा तो गेम चालू करतो. त्याचा चेहरा खुलतो. तेव्हा आता नैना पुन्हा त्याच्यावर ओरडते. नैना म्हणते की अरे राहुल गेम महत्वाचा आहे का. तेव्हा नैना सुद्धा आता वैतागून डोक्याला हात लावते. त्यानंतर आता राहुल उठतो आणि तयार होऊन आता त्याला ऑफिसमध्ये यायचे असते. त्यानंतर अद्वैत तर ऑफिसमध्ये आलेला असतो. नक्की आता अद्वैतचं काहीतरी नवीनच सुरू होतं आणि तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तेव्हा तो म्हणतो की यस आपण आता एक काम करूयात, अगोदर लंच करूयात आणि मग ठरलेल्याप्रमाणे मीटिंग करूयात. ॲक्च्युली कसं आहे की लंच शिवाय मी आता मीटिंगवर फोकस नाही करू शकणार, ती ठरलेल्याप्रमाणेच करूयात, अगोदर लंच आणि नंतर आता मीटिंग. तेव्हा मात्र आता लगेच फोन ठेवल्यानंतर आता विक्रांत आणि जो काही आणखीन एक स्टाफ मेंबर आहे तर ते दोघे आत येतात आणि सर आपल्याला त्या लॉन्च बद्दल बोलायचे. तेव्हा आता अद्वैत लगेच त्यांना असं म्हणून जातो की हो यस लंच करायचं आणि मी सुद्धा त्याचबद्दल विचार करतोय. तेव्हा मात्र आता विक्रांत आणि तो दुसरा स्टाफ मेंबर आहे तर ते दोघेही आता आश्चर्याने एकमेकांकडे बघतात. तेव्हा आता अद्वैत थोडासा शांत होतो आणि एक सेकंद असं काय झाले असं विचारतो. तेव्हा आता विक्रांत सांगतो सर लंच नाही तर लॉन्च असं म्हणायचं असेल. जे काही नवीन प्रॉडक्ट आहे तर त्याच्या लॉन्च विषयी आपण जी मीटिंग्स घेणार आहोत आणि त्या मीटिंग मध्ये आपण काहीतरी डिस्कस करूयात आणि काहीतरी ठरवायचं आहे, त्याबद्दल तुम्ही आता त्याविषयी बोलत होता. तेव्हा आता अद्वैत लगेच परत खुशून म्हणतो की यस आणि मी तुम्हाला तेच सांगतोय, लंच झाल्यानंतर आपण लॉन्चचं डिस्कशन करूया, म्हणजे पोस्ट लंच. ओके.
ठरलेलं आहे तर त्या पद्धतीनेच होईल, ओके. आणि आता दोघेही बाहेर जातात. तेव्हा आता अद्वैत उठतो आणि घड्याळात बघत असतो. तर घड्याळात आता किती वाजले हे बघतो आणि पुन्हा आता ते घड्याळ काढतो आणि घड्याळाचा काटा पुन्हा पुढे घेतो आणि तो घड्याळ पुन्हा भिंतीवर लावतच असतो. तेवढ्यात राहुल तयार होऊन आता ऑफिसमध्ये आलेला असतो. अद्वैतच्या कॅबिनमध्ये येतो दादा करत. तेव्हा आता अद्वैतला दादा असं म्हटल्यानंतर अद्वैत अगदी घाबरतो आणि त्याच्या हातात जी काही वस्तू आहे तर ती खाली पडणार. तोच लगेच अद्वैत स्वतःला सावरतो आणि परत राहुलला विचारतो की काय रे. तर राहुल घड्याळाकडे बघत असतो आणि अद्वैतला विचारतो की काय रे, आता 1 वाजला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो अरे 1 वाजला. तर राहुल म्हणतो की नाही रे, अरे इतक्या लवकर नाही रे, अरे अजून 1 नाही वाजलेला. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अरे मी तेच विचारतोय, मला असं वाटतं की ते घड्याळ नक्की मागे आहे, तर आय मीन पुढे, आणि मी त्याला ऍडजस्ट करत होतो असं म्हणून जा. तेव्हा आता राहुल अद्वैतकडे एकटक बघतो आणि अद्वैतला म्हणतो की अरे मी तर असं ऐकलं होतं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी नवीन क्लायंट येणार आहेत. तर अरे मला तर त्याबद्दल काहीच आयडिया नव्हती म्हणून मी झोपून होतो. आणि काय रे दादा, कुठे आहेत ते क्लायंट, आलेत का? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की यस अरे खूप असे इम्पॉर्टंट क्लायंट येणार आहेत आणि ते आले का मी तुला कळवतो, तू तोपर्यंत जा. तेव्हा राहुल म्हणतो की मी जाऊ. तर अद्वैत म्हणतो की हो जा. तेव्हा आता राहुल अगदी हळूच मनात म्हणतो की उगाच मला मम्माने उठवलं, उगाच मी घाई केली. आणि अद्वैतला म्हणतो की बरं येतो मी, असं बोलून राहुल निघून जातो. आपल्या हातातील घड्याळाकडे बघतो आणि भिंतीवर जे काही घड्याळ आहे त्याकडे सुद्धा बघतो आणि आता मात्र हा वेळ कधी जाणार आहे असं तो स्वतःला अगदी म्हणत असतो. तेव्हा आता तो वाटच बघून असतो आणि विचार करतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत आता बाहेर येतो. सर्व स्टाफ समोर तो आता सगळ्यांना विचारतो की डबा कुठे आहे. डबा अजून का आलेला नाही, कारण अद्वैतला आता माहिती असतं की कला येणार आहे म्हणून तो वाट बघून अगदी पूर्ण थकून गेलेला असतो आणि बाहेर येऊन हे सर्व विचारतो. तेव्हा आता सर्व स्टाफ मधील मेंबर म्हणतात की सर डबा सुद्धा येऊन गेला आणि आमचे जेवण सुद्धा झाले. तेव्हा आता अद्वैत जोरात ओरडतो की काय. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन आलेले असतात. तर सायली अर्जुनला म्हणत असते की मला अद्वैत आणि कला या दोघांची खरंच काळजी वाटते, त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी जरा आपण प्रयत्न करायला हवे असं मला वाटतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे नक्की काय करायचं म्हणतात तुम्ही. तेव्हा आता कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र आणण्यासाठी सायली अर्जुनला जो काही प्लॅन सांगते तो ऐकून आता अद्वैत म्हणजे अर्जुन खुश होतो आणि अगदी ग्रेट आयडिया असं म्हणतो. मी अद्वैतकडे जातो, त्यासाठी तुम्ही कलाकडे जा, आता दोघांचं ठरलेलं असतं. तेव्हा आता अद्वैत आणि कला दोघांना एकत्र आणण्यासाठी सायली आणि अर्जुन काय असा नवीन प्लॅन करतात तर ते आता आपण ह्या पुढच्या भागामध्ये बघूयात. धन्यवाद.